रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान महाराज की जय। सद्गुरु भगवान बाबा की जय। सब देखना जो श्री रामासी सोय द्वेषी त्यासी उतरती ती मसी ते कैकई अर्जवाची मसी माझ्या मुखासी लागली। गौरीपुत्र गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आई साहेब सीतादेवी राम भक्त हनुमानजी गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले रामभक्त माझ्या राम भगिनी आणि गुरुवर्य भगवान यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो। संत सजना साष्टांग मन सोते जनासी लोटांगण करावया कथा निरूपण ज्ञानदान मज द्यावे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी तव दुबळा अर्चित से भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की। आता इथं कसं झालंय महाराज आमचे सांगणारे आमचे गुरु समजावर बंधू आणि मला बसविलं इथं सांगायला त्यांनी म्हणलं होतं मीच वाचतो तुम्ही सांगा ते म्हणले मला वाचा येतंय का मला विचारलं त्यांनी ठीक आहे की इथं सख्या बंधू बद्दल प्रेम कसं असतं भावाचं भावापण म्हणून रामायण ऐकायचं महाराज आणि चाडवरीला येऊन ऐकायचं असेल तर इथले भाऊ कारण सत्ययुगामध्ये जसं भगवान रामचंद्र प्रभू साधुरत्न लक्ष्मण साधुरत्न भरत आणि शत्रुघ्न जसं त्यांचं प्रेम होतं तसं इथल्या भावाभावाचं मी प्रेम बघितलं मला सुद्धा समाधानी वाटली म्हणून महाराज मी चारदरीलाच येतो दर शनिवारी येतो। पुन्हा दुसरं कशामुळे येतो कारण इथं पती पत्नी असतील भाऊ असतील बहिणी असतील यांच्यामध्ये एवढं प्रेम आहे। मी एका ठिकाणी गेलो बघा मी बघायला ऐकायला मुद्दाम सांगतो मी तुम्हाला सांगावंच लागतं ते काय 2 मिनिट वाढेल महाराजाची परवानगी घेऊन बोलतो। एका ठिकाणी गेलो इथं पण तसं नाही इथं नवरा आणि बायको दोघं जण भक्त होते पण वेगळे होते। नवरा भक्त होता कोणाचा देवाचा कोण्या भगवान रामचंद्र प्रभूचा आणि बायको भक्त होती मंगळवारी का गाणे होते ना आराध्याची त्याच तरी पत्नी होती आराध्याची पण आता 50% आरक्षण आहे महाराज मंगळवार आला म्हणून दोघांनी विचारच केला नाही बाईनं आराध्याचा मेळा बोलविला त्या दिवशी आणि ह्याने वाटलं आपल्याला काय भाग्याली त्याच दिवशी गोवीला आता आले भजन कोणाचं करावं भजन करावा कोणाचं हे महाराज तुमचं भजन करावा आराध्याचे गाणे म्हणावं तसं नाही पण इथं सातजरीमध्ये म्हणजे विषय उगत थोडं उदाहरण म्हणून सांगितलं पण खरंही आहे आणि दृष्टांत म्हणून सांगितलं इथं असणारे नवरा पत्नी बघा किती गोड आहे। अरे नवरा वाचितो बायको वाचितो नवरा सांगतो नवरा वाचितो पत्नी सांगते भाऊ वाचितोय नाही तर भाऊचं लय भानगडीत महाराज काय सांगावं आता तुम्हाला शेजाराला एक भाऊ एका भावाचं एक विचारून दुसऱ्याच तसं नाही मग आमचे महाराज कसे तिथं 2 भाऊ असं काय प्रेम आहे। अरे जसं भगवान रामचंद्र प्रभूचं आणि साधुरत्न लक्ष्मणाचं प्रेम होतं असं असतं। अरे भावानं भावासाठी काय केलं एक दृष्टांत सांगतो रामायणामधला दृष्टांत आहे सांगायला काही हरकत नाही महाराज बघा 14 वर्षानं 22 दिवस असताना बघा आपल्या भावाची सेवा करण्यासाठी साधुरत्न लक्ष्मण वनवासाच्या ठिकाणी जातो आणि त्याची पत्नी असताना उर्मिला जेव्हा भाऊ निघतो तेव्हाच त्या भावाला आपला मालक चाललाय वनवासाला आनंद झाला उर्मिलेला का माझ्या देवाची भक्ती करण्यासाठी माझा मालक वनवासाच्या ठिकाणी जालो म्हणून तिने आरतीचं ताट केलं महाराज आणि ओवाळाला दारामध्ये उभी राहिली उर्मिला माता आई साहेब उर्मिला माता दारात उभा राहिली पण असताना साधुरत्न लक्ष्मण घराकडे आला नाही का पाठपासून भजन करणारी इथं बरेच आहेत कारण मी दुर्दैवी महाराज मी काही जात नाही पाठ कशाला काकड्याला 2 दारा पुत्र धन बंधू सोयरे सजने सगळ्याचा त्याग केलेला होता ना साधुरत्न घरी गेलाच नाही पत्नी ओवाळणार कारण मला मुलं निर्माण झाला तर
मला तर देवाची सेवा करायला जायची, काय किती सुंदर गोड आहे महाराज. तर ती उर्मिला माता 14 वर्षांनी, काही 14 दिवस लिहिले, काही ग्रंथामध्ये रामायणाचाच ग्रंथ आहे, काही 22 दिवस लिहिले, काही 28 दिवस लिहिले. 14 वर्षानं 22 दिवस असणारी ती उर्मिला माता जोपर्यंत असताना वनवास भगवान रामचंद्र प्रभूचा संपत नाही तोपर्यंत दारात ताट घेऊन उभी होती महाराज. अरे लोकांचं दर्शन कशाला बघा ना, आजचं नवरण बायको, आता लोकांचं सांगण्यापेक्षा आता जर थोडा उशीर लागला नवऱ्यानं तो बाई ताट जेवाय आणलेलं फेकून देते, बघ बोलली जेवायचं असलं तर जेवण तर नको जेव. आजची अशी परिस्थिती. पण ती उर्मिला माता आपल्या मालकाची वाट बघत किती दिवस, 14 वर्ष 14 दिवस दारामध्ये पंचारतीचं ववाळाला घेतलेलं ताट येऊन उभी होती. काय सामर्थ्य, काय शक्ती, काय ताकद आहे, काय प्रेम आहे म्हणून रामायण ऐकायचं महाराज. बोला आता या ठिकाणी काळ मुखा दाऊन शके लोका कैकईने दिदले परम दुःखा कोणाशी गुहकामी. काय सांगितलं राजा असताना साधुत्व भरत उगाबरोबर संभाषण करू लागला. सांगितलं काय रे, कैकईने असताना मला काय केलं, कैकईने अशा प्रकारचं माझ्या तोंडाला काळं लागलं आणि सगळं जग कैकईचा मुलगा म्हणून माझ्याकडे बघू लागले हो. आणि माझ्याकडे बघू लागल्यामुळं माझ्या तोंडाला काळ लागलं. बाबा तू करायला योग्य करायचा असा असताना साधुरत्न बरोबर. आणि त्या ठिकाणी कुणाला असताना आणि गुहकाला काय बोलतो महाराज. बोला गुहका तुझे मी धरितो चरण सांडोनी निर्वाण बाने माझे देह बंध पाप पुरस्रवण होईल माझे. काय सांगितलं ए गुहका, ए बाबा तू करायला योग्य करायलास, मला माझ्यावर बाण सोड, मला मारून टाक, माझा असणारा देहाचा अंत होईल आणि मला असणारं सुख समाधान प्राप्त होईल. अशा प्रकारे असणारा साधू रत्न भरत आणि गुहकाबरोबर संभाषण करतो महाराज. बोला श्रीरामाचा परमाप्त तरी माझाही सका निश्चित माझा करावया वचनार्थ प्रचितार्थ देहछेदी. काय सांगितलं गुहका, तू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा भक्त आहेस आणि मी सुद्धा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा भक्त आहे म्हणून तू काय कर, लवकर बाण सोड आणि मला असताना माझ्या प्राणाचा अंत कर. अशा प्रकारे असताना तो असताना साधुत्व भरत गुहका बरोबर संभाषण करतो महाराज. बोला कोणी भरताचे वचे गुहके घातले लोटांगले की धरिले सुदृढ चर पडिले आलिंगन तत्वे. काय सुंदर आहे पाऊस येतोय मग पिकलिया सुखाचा परिमळ का निवाली अमृताचा कल्लोळ पैसा कोळा आणि रसाळो बोलू बोलला. अशा प्रकारचे असणारे गुहकाचे शब्द जेव्हा असणारे साधुरत्न भक्तानं ऐकले दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं. कारण दोघंही भगवान रामचंद्र प्रभूचे भक्त आणि दोघंही एक भाऊ होता आणि दुसरा मानलेला भाऊ होता. दोघंही भाऊ अशा प्रकारचं प्रेम दोघांमध्ये निर्माण झालं, सुख झालं, समाधान झालं, आनंद झाला महाराज. बोला दोघासी प्रेम पूर्ण नयनी गुहके घातले लोटांगणे आपण बोलत. काय सुंदर आहे बोलले महाराज. बघा असताना गुहाकडे असताना दोघाचे असताना दोघं एकमेकाला भेटले महाराज. दोघंही रामभक्त होते आणि दोघं माझे प्रेम निर्माण झालं आणि असताना दोघं जण आणि त्या ठिकाणी असताना एकमेकाबरोबर संभाषण करू लागले, बोलू लागले. काय बोलले महाराज. बोला रामे ज्यासी पूर्ण भक्ती तो मजाप्त त्रिजगती हो माझा सांगाती विचरणार्थी तयाचा. काय सांगितलं गुहक त्या ठिकाणी आणि साधुरत्न भरताबरोबर संभाषण करतो. सांगितलं अरे जो रामाचा भक्त आहे, जो रामाचा असणारा आवडता प्रेम आहे आणि तो माझ्या जीवाच्या पलीकडचा माझा असणारा तो आपतोय, माझं प्रेम आहे त्याच्यावर. अशा प्रकारे असणारे दोघं आणि एकमेकाबरोबर संभाषण करू लागले महाराज. बोला गुहकाशी सांगे सुमंत राज्य देता न घे राज्याभिषेकावर गुन्हा वनासे जात
आना. काय सुंदर वर्णन आहे महाराज. कारण सुमंत प्रताप तिथंच होता. सुमंताचे राजे गुहाकाची अगोदरच ओळख होती ना. भगवान रामचंद्र प्रभूला सोडण्यासाठी आला तेव्हा त्यानं सांगितलं, काय सांगितलं, गुहाका अरे भगवान रामचंद्र प्रभूचा असणारा सेवक आहे, भक्त आहे, भाऊ आहे. कारण असताना भगवान रामचंद्र प्रभूला राज्यावर राज्याभिषेक करण्यासाठी रायला चालला बाबा. अशा प्रकारे असताना सुमंत प्रधान आणि कुणाला बोलला असताना त्या गुहाकाला बोलला, महाराज बोला आणि सुमंताची गोष्टी भरताच्या प्रमध्ये खोनी दृष्टी घातली मिठी धन्य तू सृष्टी भरत. गुहाकाला डोळ्याचे अश्रू आले महाराज. सुख झालं, समाधान झालं. एकमेकाच्या गळ्याला मिठी मारली महाराज. गळ्याला मिठी घातली असताना दोघं आनंदानं प्रमाणे असणारे दोघं आणि अशा प्रकारे एकमेकाला भेटले. अशा प्रकारे वर्णन आलंय. रामचंद्र भगवान की जय.